घाटे ट्रस्टी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तुमचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजची जी प्रेस बोलवली आपण ती दीक्षाभूमीच्या विकासाच्या आराखडा संबंधात, परंतु यापूर्वी या आराखडा संबंधी ही प्रेस नोट मी तुम्हाला दिलेली आहे. परंतु या आराखडा कसा हे झाला, मंजूर झाला, काय झाला याबाबतची थोडी पार्श्वभूमी 2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. 22 ऑक्टोबर 2015 रोजी धम्मचक्र परिवर्तन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 350 कोटी रुपयांची योजना, या विस्तारीकरण, नाविन्यपूर्ण योजना आणि दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाची योजनेच्या घोषणा केली. 10 नोव्हेंबर 2015 रोजी नागपूर सुधार प्रणाच्या कार्यालयात डिझाईन अँड डिझाईन असोसिएटचे जय काकेटकर, नागपूर सुधार प्रणाचे अधिकारी यांच्यासोबत सादरीकरण झाले. 29 नोव्हेंबरला 2015ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी येथे तत्कालीन मुख्यमंत्री समितीचे तत्कालीन सचिव दिवंगत सदानंद पडले आणि मी आणि सर्व नागपूर सुधार प्रणाचे पदाधिकारी यांच्यासमोर सुद्धा तो आराखडा मंजूर करण्यात आला, की त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि जवळपास 17 ऑक्टोबर 2018 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र दिनी दीक्षाभूमीवर लाखो अनुदानासमोर 100 कोटी रुपयापैकी 350 पैकी पहिले 100 कोटी आले, त्यानंतर 40 कोटी रुपयाचा निधी नागपूर सुधारपणाचा देण्यात आला. ही त्याची पार्श्वभूमी. त्यानंतर काम सुरू झालं. दुर्दैवानं मधामध्ये या ठिकाणी झाडफोड होऊन या ठिकाणचं विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम थांबलं. आज मागे आम्ही काही लोकांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. दीक्षाभूमीचा विकास व्हावा याकरता ती याचिका आहे. ती कौतुकास्पद बाब आहे, अभिमानाची बाब आहे. त्याबाबत कुठलाही बहुमत नाही आणि त्या याला कुठलाही विरोधही नाही. परंतु काही त्यापूर्वी सुद्धा आम्ही यापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गवई, मी आणि सर्व सोबत होतो. आम्ही सांगितलं आम्ही कुठलाही विकास आराखडा आम्ही अजून मंजूर केलेला नाही आणि कुठंच आम्ही त्याला मंजुरी दिली नाही. कारण दीक्षाभूमीचा जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये तोच जो आराखडा डिझाईन अँड डिझाईन असोसिएशन तयार केला आणि तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 2दा त्याचं सादरीकरण झालं. फक्त पार्किंग सोडून बाकीच्या नकाशाला कुठलाही विरोध आणि कुठलाही हे नव्हता. परंतु आता पुन्हा बातम्या सुरू झाल्या. सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर समाज कल्याण विभागाने 2-4 दिवस अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही बातमी वर्तमानपत्रात आम्हाला दिसली. हायकोर्टामध्ये सुद्धा टेंडर काढावं अशी बातमी वर्तमानपत्रात आली. माननीय उच्च न्यायालयामध्ये स्मारक समितीतर्फे आम्ही इंटरव्हेन्शनचा अर्ज लवकरच दाखल करू. मागच्या 26 तारखेला आमचे वकील त्या तिथे गेले होते, परंतु दुर्दैवाने त्यांना यायला मुंबईत त्यावेळेस बार असोसिएशनचं इलेक्शन असल्यामुळे ते बाहेर रोड असताना उशीर झाला. त्यामुळे ते 26 तारीखले आम्ही माननीय उच्च न्यायालयात स्मारक समितीतर्फे इंटरव्हेन्शनचा मध्यस्थीचा एक अर्ज करू आणि माननीय उच्च न्यायालयात हे सांगू की स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संयुक्तरित्या लवकरच आपणास विकसित आराखडा सादर करतील आणि तोच आराखडा आपण मंजूर करावा ही आम्ही न्यायालयाला सुद्धा देणार आहोत. आणि महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी ह्या पुढच्या आठवड्यात एक शिष्टमंडळ आम्ही घेऊन जाणार आहोत आणि जो आराखडा जो आहे त्या आराखड्याबाबत अंतिम निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री शासनाला तसे आदेश प्रदान करतील अशी आम्ही त्यांना विनंती करू की समितीने जो आराखडा दिला आणि महाराष्ट्र शासन यांच्या संमतीनं जो आराखडा आम्ही माननीय शासनाच्या तर्फे जाहीर करण्याचा प्रयत्न करू. आणि NITनी एक निविदा काढलेला आहे, त्या निविदा सुद्धा रद्द कराव्या अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत आणि त्या संबंधीचं पत्रही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना देऊ. कारण या पवित्र दीक्षाभूमीचा आराखडा ज्यांनी तयार केला ते डिझाईन अँड डिझाईन असोसिएशन यांचे पूर्ण भारतात बाबासाहेबांचे 15 मोठे प्रकल्प सुरू आहेत. इंदू मिलचं प्रोजेक्ट त्यांच्याच हातचा आहे आणि त्यांनी दीक्षाभूमीचा आराखडा इतका सुंदर केलेला आहे
त्यामुळे कुठलाही आर्किटेक्ट नेमताना तो आर्किटेक्ट ऑलरेडी नेमलेला होता आणि समितीचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही तो आराखडा आणि त्यांचं काम व्यवस्थित वाटलं आणि तेव्हा तो आराखडा आम्ही मंजुरी केला त्याप्रमाणे ते काम सुरू झालं. परंतु दुर्दैवानं पार्किंगमुळे ते काम थांबलं. परंतु पार्किंग सोडून त्या आराखड्याला कुठलाच कोणाचा विरोध नाही. आम्ही आता लवकरच सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि उच्च न्यायालयात इंटरव्हेन्शनचा अर्ज दाखल करू. स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन बहुमताने एक आराखडा मंजूर करतील आणि आता फेज 1 आणि फेज 2 आता फेज 1चं काम असे वेळ पूर्णपणे निघून गेलेला आहे. फेज 1 आणि फेज 2 दोनही संयुक्तरित्या सुरू करावं अशी विनंती सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाला करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट जी जागा आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला मागितली दुर्दैवानं सांगावं लागतं. शासनही म्हणतं आम्हाला तुम्ही देतो, शासन म्हणते आम्ही देतो, आम्ही शासनाला त्याचा पाठपुरावा केला आहे, केंद्र सरकारला आम्ही पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र शासनाची आरोग्य विभागाची जागा ITIची जागा हे दीक्षाभूमीला देऊ. फेज 2 मध्ये आवश्यक असलेली तुमच्या मागं आपण पाहू शकता जी जागा आम्ही 40-50 वर्षापासून मागतो आहोत आणि ज्याच्यामुळं या दीक्षाभूमी 56 पासून आजपर्यंत कधी सुदैवानं कुठलीही चेंगराचेंगरीची घटना झाली नाही. परंतु हा जो चौथं द्वार आहे ह्या द्वारमध्ये बाहेर निघायला बजाजनगरकडे मार्गच नाही आहे. त्यामुळे ही मागची जागा 3 एकर 84 आर आम्हाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने जो आराखडा मंजूर केला त्या आराखड्यात ही जागा आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाचंच म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे शासनाने ती जागेसाठी संबंधित विभागाला पाठपुरावा केलेला आहे. परंतु दुर्दैवानं शासन म्हणते मी ती जागा आम्हाला देऊ आणि आता तुम्ही तुमच्या मागं पहा त्या भिंतीला लागून भव्य प्रमाणात 2 मजलीचं बांधकाम सुरू आहे. तुमच्या मागं तुम्ही बघू शकता जी जागा आम्ही मागतो आहे त्या जागेत त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम महाराष्ट्र शासनाने विना विलंब थांबवावं अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो. त्यांना प्रत्यक्ष भेटूनही मागणी करू आणि माननीय उच्च न्यायालयांना सुद्धा विनंती करतो आम्ही जाहीररित्या की हे या कामाला त्यांनी स्थगिती द्यावी. कारण महाराष्ट्र शासनाचं जे दुपट्टी पुराणाचं धोरण असं वाटतं ही शंका येते की आम्हाला म्हणतात जागा देतो आणि इथे बांधकाम सुरू होतं. यामुळं बौद्ध समाजात रोष उत्पन्न होत आहे आणि यापुढं जर हे काम ताबडतोब जर थांबवलं नाही शासनाने तर या समाजामध्ये महाराष्ट्र शासनाविषयी गैरसमज निर्माण होती आणि एक असंतोष निर्माण होऊन आंदोलनं होऊ शकतात. त्यामुळे आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला या जाहीररित्या आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जे काम सुरू आहे 3 एकर 84 आरला जे काम सुरू आहे ते विनाविलंब आपण थांबवावं एवढी विनंती करतो आणि माननीय उच्च न्यायालयाला सुद्धा विनंती करतो त्याला स्थगिती द्यावी. कारण आता न्यायालय याला स्थगिती देऊ शकते आणि आता जे 2 मजल्याचं बांधकाम झालं एकदा बिल्डिंग बनली तर शासनच म्हणाल आता बिल्डिंग बनली बिल्डिंग तोडता येत नाही. तर ही ज्याप्रमाणे इथे बिल्डिंग बनली त्याचप्रमाणे समोर पहा आरोग्य विभागाला सुद्धा बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ITIला सुरू आहे. आमचं एकच मागणं आहे की बा ज्या दिवसेंदिवस दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढते आहे सुखसुविधा कमी पडत आहेत. कमीत कमी 3 एकर 84 आर तरी जमीन या दीक्षाभूमीला मिळावी याकरता गेले 40-50 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो. अनेक कृषी मंत्री येऊन गेले, सर्वांनी आश्वासन दिलं परंतु अजूनपर्यंत कुठलंही आश्वासन महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारनं या ठिकाणी पूर्ण केलं नाही. असं वाटतंय की हे दलितांची उपेक्षितांची जे दीक्षाभूमी आहे हे उपेक्षितच राहील का? कारण याला कोणी वाली नाही का? म्हणून आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला विनंती करू आणि समाजापुढे जाऊ की आता आम्ही 40 वर्ष आणि समाजाला आम्ही विनंतीपूर्वक आवाहन करतो दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे की समाजाने आम्ही 40-45 वर्षापासून महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारला पाठपुरावा करू थकलेलो आहोत. समाजाने आम्हाला साथ द्यावी आणि समाजाने आता शासनाशी भांडावं आणि ही जमीन समाजाने दीक्षाभूमीला मिळवून द्यावी असं विनंतीपूर्वक आवाहन आम्ही समाजालाही करतो आणि समाजाने आता पाठपुरावा मोठ्या प्रमाणात करावा ही आम्ही अपेक्षा करतो. बाहेर आहेत सारे पण प्रश्नच नाही आहे ना. समितीच्या तर्फे बहुमतानं आम्ही एनआरटीलाही दिलं आहे ते बहुमताने निर्णय झालेला आहे. बरोबर आहे ना. हा प्रोजेक्टच माझ्या हातापासून सुरू झाला आणि समितीच्या बहुमताने याला पाठिंबा आहे.
हे जे दुबई सिंगापूरच्या धर्तीवर जे येऊन राहिलं ते आम्हाला माहीत, त्या समितीचा एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. ते आलं कसं पेपरला? त्यामुळे आम्ही हा खुलासा केलेला आहे. गट वगैरे काही नाही आहे. स्मारक समिती विकासाच्या मुद्द्यावर एक आहे, कुठलाही गट नाही आहे आणि सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहावं असं कुठलंही बंधन नाही आहे. स्मारक समितीतर्फे अधिकृतरित्या मी हे सांगितलं आहे. ती नाही आहे याच्यात. नाही, 30 कंपनीचं काम फक्त 30 कंपनी मी जे सँक्शन केलं होतं तेच फक्त आता ती फक्त याचं कंपाऊंडचं बांधकाम आणि याचं काम हे दोनच सुरू आहेत. हे पूर्ण करतील ते, आणि बाकी कामाला स्थगिती आहे ना, तर ती स्थगितीसाठी हाय पॉवर कमिटी करते महाराष्ट्र शासनातर्फे. ते स्थगिती उठवावं लागते. त्याकरता हा नकाशा मंजूर करून माननीय मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन ती स्थगिती उठवून फेज 1 आणि फेज 2चं काम संयुक्तरित्या सुरू करावं, असं आम्ही लवकरच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना पुढच्या आठवड्यात भेटणार. हा, नाही ते हा नाही गेला. नाही, मंजूर झाला नाही झाला अजून काहीच नाही. त्यांनी पेपर नाही पेपरला आला आणि त्यांनी निविदा काढल्या ना, NIT निविदा काढल्या. हा, न विचारता झाला ना, ते कुठलाही ठराव आमचा झालेला नाही ना. नाही, बिलकुल नाही, असं कुठलाही दुबईच्या याच्यावर झालेलं नाही. नाही ते कसं केलं तर तुम्ही विचारू शकता ना NIT चेअरमॅनला. कारण कुठलाही हे निविदा काढताना स्मारक समितीचा ठराव असायला लागतो, आणि तो ठराव आम्ही कोणीच दिलेला नाही ना. समितीची बैठकच झाली नाही तर ठराव जाणार सुरू नाही. आणि हे बांधकाम थांबवलं पाहिजे. या बांधकामासाठी मान्य उच्च न्यायालयात आम्ही इंटरव्हेन्शनचा अर्ज करणार आहोत. नाही, ह्या कामासाठी आणि आराखडा जो मंजूर करणार आहोत त्यासाठी शासनाला आम्ही उच्च न्यायालय आम्ही आराखडा देऊ ना समितीतर्फे. समाज कल्याणचं जे आलं ते आम्हाला कोणालाच माहीत नाही. समितीचा एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. ही जी कंपनी जिनी सुरुवातीचा आराखडा केला, ही हिंदू मिल बाबासाहेबांचे मुख्य प्रोजेक्ट यांनी हाताळत आहे. ते शिवाजी महाराज पुतळा यांचा आणि दीक्षाभूमीचा जो आराखडा आहे तुम्ही सर्वांनी बघितला आहे. ते काम सुरू आहे, त्याच्यानंतर बाकीचे काम होणार नाही असं शंका आहे का तुम्हाला? हो ना, अजून स्थगिती झाली नाही ना, स्थगिती उठली नाही ना. आमचं तेच म्हणणं आहे, हे फक्त कंपाऊंड वॉल आणि याची नाही फक्त याला बाकी कामाला बाकी पूर्ण बांधकामाला स्थगिती आहे. हे त्या दिवशी आम्ही चेअरमॅनला विनंती केली होती पूर्ण सदस्य जाऊन मागच्या वेळेस, आणि त्यासोबत त्या कॉन्ट्रॅक्टरला तेव्हा त्यांना सांगितलं की बा हे पूर्ण ओपन आहे, तुम्ही जे भिंत पाडली ते भिंत बांधून द्या आणि स्टेजचं काम पूर्ण करा. आणि त्यानंतर ही स्थगिती आहे, बाकी कामाला स्थगिती आहे ना, ती स्थगिती उठवावं लागेल ना. तर त्याकरता आराखडा मंजूर करून मुख्यमंत्री पुन्हा आदेश देतील त्यात की हा आराखडा हो आहे ना, बिलकुल आहे ना. पण फक्त हे भिंत आणि स्टेज याला हे दोनच बांधून राहिले ते, बाकी याला स्थगिती आहे. आणि या जागेसाठी जे आहे ना, आम्हाला जागेचं जे आहे
त्याला महाराष्ट्र शासनाने त्याच्याकरता आम्ही आणि हायकोर्टात आम्ही त्याच्यासाठी चाललो की याला ताबडतोब स्थगिती द्यावं, कारण एकदा बिल्डिंगा बनल्या तर मग ते तशी जागा देणार नाही.